हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या डे 4 ऑफ हुकअपमध्ये. मी बोलणार होते 21 डेज कन्सिस्टन्सी चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे डे 4. काल आमचा थोडंसं मार्केटमध्ये यायला उशीर झाला, त्याच्यामुळे मग आज आम्ही थोडं उशिरा उठलो. 7 वाजता उठायचं होतं ते आम्ही 9 वाजता उठलो आणि आता पटपट आवरून आम्ही चाललोय आज सफारीला, ग्रीन पर्ल सफारी. आणि त्याच्यानंतर मग ग्रँड वर्ल्डच्या आतमध्ये एंट्री करून ते सगळं एक्सप्लोअर करणार आहे की ग्रँड वर्ल्ड कसं काय आहे ते. मी हे पॅकेज क्लूकवरनं केलं होतं बुक. तर हे पॅकेज विन वंडर्स, विन सफारी प्लस ग्रँड वर्ल्डची एंट्री आणि प्लस ॲक्वेंटन्स ऑफ व्हिएतनाम असा कोणता तरी शो आहे. तर त्याचं पूर्ण पॅकेज मी केलं होतं. तर ह्याचं पॅकेजचे प्राईस आणि हे सगळे इथे डिटेल्स येऊन जातील तुम्हाला. आणि त्याच्या पॅकेजची कंडिशन अशी होती की हे दोन्ही पण तुम्ही म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, विन वंडर्सचा पूर्ण दिवस जातो, विन सफारीला 4-5 तास जातातच. सो तुम्हाला हे करायचं असेल तर मग तुम्हाला कॉन्सिक्युटिव्ह डेजमध्ये करावं लागेल. म्हणजे आज केलं तर उद्या विन वंडर्स करावंच लागेल तुम्हाला, अशी फक्त या पॅकेजची कंडिशन होती. आणि आम्ही तसंही लास्टलाच ठेवलं होतं हे सगळं एक्सायटिंगवालं. सो आता आम्ही रेडी झालो आहे आणि आज ब्रेकफास्ट करणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते हॉटेलमध्ये कसा काय ब्रेकफास्ट आहे ते. ब्रेकफास्ट करून मग आम्ही जाणार आहे डायरेक्ट विन सफारीला. चला. अजून एक असा कॉटनचा छान असा ड्रेस घातला आहे मी, बिकॉज इथे खूप ऊन आहे आणि इरिटेटिंग ऊन आहे, त्यामुळे मग आपले असे कपडे छान दिसतात फिरायला. तो घातला आहे काय तेवढंच. चला. सो असे हे हॉटेल्समध्ये ब्रेकफास्टचे ऑप्शन्स होते. मी तुम्हाला पटापटा दाखवते, सो तुम्हाला अंदाज येऊन जाईल की काय सिच्युएशन असते तिथे ब्रेकफास्ट आणि तुमच्या जेवणाची. सो असे सगळे ऑप्शन्स होते ज्याच्यामध्ये मीठ मसाला काहीच नसतो. आणि जे स्वीट होते ते पण मला एवढे आवडलं नाही. जे केक वगैरे होते डिफरंट टाईपचे ते पण मला काय एवढे आवडले नाही. सो आम्ही मेनली फ्रूट्स आणि मी एक जुगाड केला होता पराठ्यासोबत मस्त. सो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल पण की कसं खाल्लं होतं, जेणेकरून आय वॉज फुल. माझं तर पोट भरलं होतं, बट शरीर बिचारी तर फक्त फ्रूट्सवरतीच डिपेंडेंट होती. सो असे सगळे हे ऑप्शन्स असतात. बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलं की आपणही त्यांच्या कल्चरशी, त्यांच्या टेस्टशी आपणही थोडंसं ॲडजस्ट करू शकतो, एवढं काही विषय नसतो. सो असे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघून घ्या. आणि हे ऑप्शन्स तुम्हाला कमी वाटत असेल किंवा क्वांटिटी कमी वाटत असेल, बिकॉज आम्ही एकदम जेवण जेव्हा बंद होणार होतं, ब्रेकफास्ट जेव्हा बंद होणार होता त्यावेळेस आम्ही तिथं पोचलो होतो, त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळं संपलं होतं. बट फुल असतं एकदम, सगळे क्वांटिटीज सगळे पूर्ण भरलेलं असतं. सो त्याचा काही विषय नाही आहे एवढा. असं पराठा आणि मायोनीज आणि कॅबेज आणि ते सगळं, आणि तिथे लाईव्ह तुम्हाला हाफ फ्राय करून भेटत होता. सो मग ते घेतलं होतं. आय एम नॉट शुअर की कसं लागत होतं ते, म्हणजे मी तेव्हा नव्हते शुअर, म्हणून मी ब्रेड जॅम आणि आपलं केक्स वगैरे पण घेतले होते. बट हे कन्सिडरेबली चांगलं होतं खायला. मला जास्त स्पायसी वगैरे काहीच आवडत नाही, बिनचवीचं पण मी खाऊ शकते बऱ्यापैकी. सो त्या सॉसमुळं तरी चांगला लागत होतं. आणि त्याच्यानंतर मग असं अस्तव्यस्त करून मी त्याला रोल बनवून मी खाऊन टाकलं. तुम्हाला फक्त आयडिया द्यायला की तुम्ही असं ट्राय करू शकता. हे छान होतं खायला, तुमचं पोट भरस तोपर्यंत तरी तुम्ही खाऊ शकता. बिचारे इंडियन्स तिथं खूपच जास्त असे एकदम चेहरा त्यांचा पडला होता की यार काय खायचं, नुसतं ब्रेडवरती सगळे होते अवलंबून. आणि तिथे ज्यूसेस पण थोडे असे कडवटच असतात, प्युअर ज्यूस असतात. सो हे बघा यांचं हाफ फ्रायचं माझी स्टाईल बघा कापायची, हाफ फ्रायला हाफच करून टाकलं डायरेक्ट. सो असं रोल करून यू कॅन इट ॲज अन फ्राय. आणि बघा हे सगळं बंद झालं होतं तेव्हा आम्ही निघालो होतो. सो मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर विन बस हॉटेलच्या बाहेरच येते आम्हाला. सो मग तिथनं आम्ही विन बस पकडून आम्ही विन सफारीच्या इथे निघालो. इथनं आय थिंक तुम्ही जर कॅब केली ना तर 5 मिनटावरतीच आहे, बट ती जी बस आहे ना 5-10 मिनटं जास्तीत जास्त, जी बस आहे ना ती फिरून जाते सगळ्या हॉटेल्समधनं, त्यामुळं आम्हाला अर्धा तास लागला तिथे पोचायला. सो आम्ही असं अर्ध्या तासाने विन सफारीच्या इथं पोचलो. इथे फोटो काढा. इथे खूप छान लाईटमध्ये फोटोज येत आहेत आतमध्ये. आय डोंट नो, बट इथे एवढे भारी फोटोज आलेले आहेत. तर इथेच फोटो काढून मग आतमध्ये जावा, म्हणजे मेकअपमध्ये
खूप छान फोटोज येतील तुमचे. थँक्यू फॉर द टिप असं तुम्ही बोलू शकता. धन्यवाद धन्यवाद. वाव चेरी ब्लॉसम. काय म्हण. हाय हत्तीवा. हाय फ्लेमिंगो. कुठं चालला तू? पाण्यात जायला पाहिजेस ना. वाव. आणि हे दुपारची वेळ होती सो खूपच ऊन होतं, त्यामुळं मग आम्ही डिसाईड केलं की एवढ्या उन्हात वन आपल्या पायाने फिरायच्याऐवजी ट्रॅम करूया. आणि ट्रॅम होती 1,00,000 VND पर पर्सन. सो मग आपल्याला असं बेल्ट देतात ते घालायला टॅग, आणि अशी लाईन असती हर एक ट्रॅमच्या स्टॉपला. एवढीच लाईन असती, तुम्हाला ॲटलिस्ट अर्धा तास तरी थांबावंच लागतं. व्हेरी इरिटेटिंग एवढ्या गरमीमध्ये थांबायला. आणि इथे बघा हा के ड्रामावाला मुवमेंट की एक हजबंड एवढी काळजी करतात ना, रिअली खूप छान काळजी करतात हे लोक आपल्या वाईफ आणि चिल्ड्रन्सची. आणि मग आम्ही असं ट्रॅम पकडून वी वेंट. ट्रॅमचा एक्सपिरियन्स एवढाच होता की ट्रॅममध्ये बसल्यावरती ते दाखवतात ॲनिमल्स आपल्याला, बट खूप पटापटा असतं, शूट करता येत नाही एवढ्या लवकर. आणि ह्याची पोज बघायचा, ॲटिट्यूड बघायचा, स्वॅग बघा. 100 और 100 भाई साहब, काय एवढा पोज देऊन बसलाय फोटो काढायला. आणि असा एक्सपिरियन्स होता ट्रॅमचा. ते एका स्टॉपवरती थांबवतात, ते सांगतात की तुम्ही हा एरिया बघून या, आणि मग दुसऱ्या स्टॉपवरनं परत आपल्याला ट्रॅम पकडायची असते आणि परत तीच लाईन. सो पहिलं होतो आम्ही रेप्टाईल एरियामध्ये, आणि इथे खूप छान छान ॲनिमल्स होते. आणि मी फर्स्ट टाईम इथे व्हाईट स्नेक बघितला. मी म्हणलं यार व्हाईट स्नेक सिरियसली, म्हणजे केवढा चकचकीत व्हाईट स्नेक दिसतोय हा. खूप छान ॲनिमल्स होते इकडं. आणि ह्याच्यानंतर त्या पार्कमध्ये बर्ड्स एरिया पण होती. त्याच्यानंतर वेगळे ॲनिमल्स जे खुल्लम फिरत होते, असं त्यांना काहीच प्रोटेक्शन वगैरे नव्हतं. दिस वॉज अ टॉर्टॉईज. हा खूप जुना टॉर्टॉईज होता, आणि हा टॉर्टॉईज 6 महिने विदाऊट पाण्याचा पण राहू शकतो इन डेझर्टेड एरिया. त्याच्यानंतर इथे आपले मगरमच्छ होते. त्या वरतून जायला तर असं मुवेबल त्यांनी ब्रिज बनवलं होता थ्रिलिंगसाठी. इट वॉज नाईस. हाय. तुम्ही तिथे माझा मित्र झोपलाय. कोणी माझ्याशी पंगा घेतला ते या पाण्यातच टाकून देईल मी तुम्हाला, कळलं काय. आणि हा होता तो मुवेबल ब्रिज. त्याच्यानंतर मग आम्ही परत गेलो ट्रॅमच्या स्टॉपवरती दुसऱ्या ठिकाणी जायला, आणि इथे पण लाईन होती. सो मी सैरूला म्हटलं तू लाईनमध्ये थांब, मी जरा जाऊन येते. आणि मी बघितले इथे हत्तीला फीड करताना, हत्ती आपल्या एवढ्या जवळ येताना. इट वॉज व्हेरी नाईस. खूप छान वाटलं मला. कसला झोपलाय हा, कसला झोपलाय हा. उठ रे भाऊ, सकाळ झाली, चिकलू उठलं. ह्या ॲक्टिव्हिटीसाठी होते 50,000 VND. ते फोटो आणि व्हिडिओ दोन्ही काढत होते. आणि माझ्या वेळेस तर ते दोघं जण नुसते क्या भांडतच होते, आणि मला एवढी भीती वाटली होती त्यावेळेस की आत्ता हे मलाच मारतायत म्हणून. एवढे मोठे होते ते बर्ड्स, पण होतं हेवी पण होते ते खूप जास्त, बट फोटोज आणि व्हिडिओज छान आले होते. आपल्या इथं छोटे केज असतात, ह्यांच्या इथं मोठे केजमध्ये पक्षींना ठेवलेलं आहे. जसं की पक्ष्यांना असं वाटेल की आपण नॅचरलीच इथे राहतो, पण बांधून तर ठेवलेलं आहे पक्ष्यांना पण. आपल्या इथं पुढे पिंजरे असतात, त्यांच्या इथं पिंजऱ्यांचा कन्सेप्ट नाही आहे फक्त. बाकी तर ऑलमोस्ट सेमच आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला जे आपण कात्रजच्या बागेत नाही बघत, जे आपल्याला अवघड आहेत दिसायला, तेच पक्षी दाखवणार आहे. बाकी वाघ, सिंह, चित्ता हे सगळे तर आपण बघतोच. सो जे आपल्याला नाही माहिती ते पक्षी तुम्हाला मी याच्यात दाखवते.
नंतर मी गेले द मोस्ट एक्साइटिंग आणि अवेटेड जिराफ रेस्टॉरंटमध्ये, जिथं तुम्ही स्वतःच्या हाताने जिराफ्सला खायला घालू शकता. तर रेस्टॉरंटमध्ये तुम्ही स्वतःही खाऊ शकता तिथे बसून जिराफचा व्ह्यू घेऊन, और यू कॅन बाय सम फूड फॉर जिराफ, जे होतं 1.75 लाख VNDमध्ये, आणि तुम्ही त्याला खायला घालू शकता आणि मग त्याच्यासोबत व्हिडिओही काढू शकता. ते लोक तुमचा व्हिडिओ आणि फोटोज काढून देतात. सो हा होता लास्ट पार्ट ऑफ द सफारी. आणि त्याच्यानंतर एक तर जीप सफारी होती आणि बर्ड शो होता. सो दोघीजणी होतो तर शरयू जीप सफारीला गेली होती आणि मी बर्ड शोला गेली. छोटा झू होता, झू बघून झाला. आता बर्ड शो आहे तर तो बघायला चालली आहे आणि शरयू गेली बसमधनं सफारी करायला. मला बर्ड शो बघायचाच होता त्यामुळे मी पळत चालली आहे. आता 10-15 मिनटं राहिलेत त्याच्यासाठी, बिकॉज भारी वाटले ते मला, ते फ्लेमिंगो वगैरे तुम्हाला बघायचा होता शो. आणि शरयू तिकडे गेली तर मी आता इकडे पळतीये जोर जोरात तिकडे जायला. हां, लेट्स गो. तुम्हाला पण दाखवते बर्ड शो कसा असतो ते. छोट्या हायची उंटाचे का कांगारू बघायचं राहिला माझा. खूप हाय बेबी, यू आर कमिंग हिअर. आय डोंट हॅव एनी फूड फॉर यू. लेट्स गो. आय एम ऑल्सो इन हरी. तुझ्या पाठीवर बसून चालू का मी? परत ट्रॅमसाठी वेट करत मला 10-15 मिनटं लागलीच आणि मी बर्ड शोसाठी लेट झाले होते. बट बर्ड शोमध्ये पोचल्यावरती ते चालू झालं होतं. इट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे एवढे मोठे बर्ड्स मी कधीच बघितले नव्हते आणि छोट्या पोरांना आवडण्यासारखं आहे. आणि खूप जास्त तुम्ही एक्सपेक्टेशन्स घेऊन जाऊ नका तिथे. बट छान आहे, एंटरटेनिंग आहे. अर्ध्या तासाचा तो शो असतो राव, असं समथिंग डिफरंट तुम्हाला बघायला भेटतं. सो यू कॅन एन्जॉय इट. आणि त्याच्यानंतर वेगळे बर्ड्स, एवढे मोठे बर्ड्स तुम्हाला बघायला भेटतात. सो मला तर आवडला हा व्ह्यू बघून. तर मला फुल जुरासिक पार्कमध्ये जे असतात ना तसाच व्ह्यू दिसत होता त्यांच्या मागच्या झाडांचा. सो छान होता हा बर्ड शो, तुम्ही मिस करू नका. हा मस्त होता. अजून एक मेन गोष्ट, तर इथे हे लोक त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्येच कम्युनिकेट करत होते. त्यांची जी लँग्वेज आहे, मदर टंग आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हाला कळतच नाही की ते काय बोलतात पूर्ण शोमध्ये. हे बघा, हे फ्लेमिंगोज मस्त कॅटवॉक करत चाललेले आहेत तिकडे. आय लव्ह दिस ॲनिमल, मला खूप आवडतं ते. कॅटवॉक करत चाललेले आहेत. त्याच्यानंतर मग इथे येत आहेत नवरा बायकोची जोडी, ऑस्ट्रिचची जोडी. तर शो संपल्यावरती तुम्ही त्या प्राण्यांसोबत फोटोही काढू शकता. ऑब्व्हियसली त्यांच्या जवळ जाऊन नाही, बट तिथे एक एरिया आहे जिथं तुम्ही त्यांच्यासोबत फोटो काढू शकता. आणि हा अर्धा तासाचा शो होता. छान होता शो, छोट्या पोरांना खूप आवडण्यासारखा शो होता. फायनली बघायला भेटला. नाईस. सफारी तुमची 3-4 तासामध्ये कवर होऊन जाते. लाईक जर आम्ही तर उशिरा आलो होतो, बट तुम्ही जर 9 वाजता सकाळी आलात तर 12-1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत ॲटमोस्ट तुम्ही हे सगळं कवर करू शकता पटापटा. त्याच्यानंतर मग तुमची दुपार तुम्ही ते नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी ठेवू शकता. लाईक विंड वंडर्सला जाऊ शकता किंवा ग्रँड वर्ल्ड तुम्ही एक्सप्लोर करू शकता, किंवा दुपारी आराम करून तुम्ही संध्याकाळी बीचेसवरती जाऊ शकता. म्हणजे असं तुम्ही दिवस नेक्स्ट प्लॅन करू शकता. सो आम्ही पण इथे आराम केला आणि त्याच्यानंतर मग दुपारून आम्ही निघालो होतो ग्रँड वर्ल्डला, जिथे गार्डन्स होते वेगळे आणि प्लस ॲक्वेंटन्स ऑफ व्हिएतनाम असा शो आम्ही बघितला. तर ह्याचा जो पार्ट 2 आहे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपलोड करेल, बिकॉज आत्ताच अपलोड केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे इथेच आपण हा ब्लॉग थांबवूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.